नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 यांची जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, तर तुमच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 30 प्रश्नांचा अतिशय महत्त्वाचे प्रश्न सखोल विश्लेषणासह या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 ची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण बालमानसशास्त्र हा विषय पेपर 1 ची तयारी करत असाल, पेपर 2 ची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी सारखाच सिलेबस असतो मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करणार आहोत. आणि मित्रांनो, स्पेशल म्हणजे आपण यापूर्वी जी काही झालेली TET आहे त्या TETमध्ये जवळपास 61 व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मित्रांनो. आपण स्पेशल त्यासाठी एक प्लेलिस्टच क्रिएट केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बालमानसशास्त्र व इतर विषयाची सखोल स्पष्टीकरणासह तयारी करू शकता. आणि सोबतच यापूर्वीचे 2 व्हिडिओ लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आपण या चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तुम्हाला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही मित्रांनो. आपण बालमानसशास्त्र या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करून घेणार आहोत. 30 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. मग 30 प्रश्नांची आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत, परिपूर्ण तयारी करणार आहोत. फक्त आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. आणि मित्रांनो, जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड करतो ते सर्व व्हिडिओज तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. कारण आपण त्याच्यामध्ये प्रश्नासह कन्सेप्टसुद्धा क्लिअर केलेले आहे आणि महत्त्वाचे प्रश्नच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप सारे व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. फक्त त्यामध्ये प्रश्नच नव्हे तर सखोल विश्लेषणसुद्धा केलेले आहेत. ओके. तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळण्याची या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत. ओके. आजचा हा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न काय दिलेला आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे की मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र, ही व्याख्या कोणी दिली? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. JB वॉटसन यांनी मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या दिलेली आहेत. ओके. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करत असतो, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तीच. ओके. यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. आपण एक प्लेलिस्टच त्या ठिकाणी क्रिएट केलेली आहे, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओजमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहेत. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की JB वॉटसन यांनी वर्तनवादाचा पाया रचला आणि मानसशास्त्राला निरीक्षणाक्षम वर्तनाचे शास्त्र म्हणून परिभाषित केले. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 2 बघा, परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. प्रश्न असा आहे मित्रांनो की वाढ आणि विकास या संदर्भात वाढ म्हणजे काय? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय अ मध्ये पाहायला मिळते. संख्यात्मक बदल. म्हणजे आता हे संख्यात्मक बदल का आहे या प्रश्नाचं उत्तर, तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, आता वाढ हे जे आहे, ही वाढ मित्रांनो प्रामुख्याने शारीरिक वाढ आणि मोजता येण्याजोग्या म्हणजे संख्यात्मक बदलांशी संबंधित असते. तर विकास हा जो आहे हा गुणात्मक असतो मित्रांनो. ओके. याच्यामध्ये फरक लक्षात ठेवा. वाढ जी आहे ही शारीरिक असते मित्रांनो. आणि शारीरिक म्हणजे काय, तर आपण जसे जसे मोठे होत जातो तशी तशी आपली हाईट वाढत जाते. ओके. आपले शारीरिक बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून वाढ ही जी आहे ही प्रामुख्याने शारीरिक बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, संख्यात्मक बदलाशी संबंधित आहे मित्रांनो. परंतु विकास हा जो आहे हा गुणात्मक बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विकास हा गुणात्मक असतो. एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय की मुले स्वतःशीच बोलतात, याला वायगोस्कीने काय म्हटले आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. खाजगी बोलणे यालाच आपण प्रायव्हेट स्पीच असं म्हणतो मित्रांनो. ओके. म्हणजे मुले हे जे आहे हे स्वतःशीच बोलतात असे वायगोस्कीने म्हटले, तर याला काय म्हणतात, तर खाजगी बोलणे म्हणजे प्रायव्हेट स्पीच असं म्हणतात. आता ह्यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये, तर आपल्याला मुले स्वतःशीच बोलतात याला लेव वायगोस्कीने खाजगी बोलणे म्हणजे प्रायव्हेट स्पीच असे म्हटले आहे. वायगोस्कीच्या मते हे भाषण मुलांच्या विचारांना आणि कृतींना दिशा देते.
तसेच ते सामाजिक संवादातून विकसित होते आणि मुलांचे स्वतःवर नियंत्रण म्हणजे स्वनियमन करण्यास मदत करते. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा मित्रांनो, दिलेला आहे. तर प्रश्न असा आहे की कुतूहल आणि शोध ही प्रवृत्ती कोणत्या अवस्थेत सर्वाधिक असते? कुतूहल आणि शोध ही जी प्रवृत्ती आहे मित्रांनो, ही प्रवृत्ती आपल्याला बाल्य अवस्थामध्ये पाहायला मिळते. ओके, यालाच आपण चाइल्डहुड असं म्हणत असतो इंग्रजीमध्ये. ठीक आहे. आता या ठिकाणी स्पष्टीकरणात बघूया काय दिलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे की बाल्य अवस्थेत म्हणजे विशेषतः 2 ते 6 वर्षांमध्ये मुलांमध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि प्रश्न विचारण्याची ही प्रवृत्ती जास्त असते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बाल्यावस्था असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न काय दिलेला आहे बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा गेलेला आहे की समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रिपीटेड विचारला जाणारा हा प्रश्न आहे. समावेशक शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळते. सर्व प्रकारच्या मुलांना एकाच शाळेत एकत्र शिक्षण देणे म्हणजे समावेशक शिक्षण, यालाच आपण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असं म्हणत असतो. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, आता समावेशक शिक्षणामध्ये सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले भेदभाव विरहित एकत्र शिकतात, यालाच म्हणायचं आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, समावेशक शिक्षण. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो. तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायचे असतील तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला काय करायचं आहे तर फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवरती बालमानसशास्त्र सोबतच इतर विषयाची तयारीसुद्धा फ्रीमध्ये करणार आहोत. आपल्याला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही आणि तुम्हाला दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्री क्लास पाहायला मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण त्या ठिकाणी देत असतो आणि दुपारी 3 वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला डेली बेसिसवरती व्हिडिओज पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलसोबत तुम्ही जुळून राहा. तुम्हाला दररोज बालमानसशास्त्रच नव्हे तर इतर विषयाची सुद्धा फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचा आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण क्लासेसची PDF सोबतच मित्रांनो इतर जी काही स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आहे ते आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून राहा आणि मित्रांनो आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा. तुम्हाला जर दररोज फ्रीमध्ये व्हिडिओज, लेक्चर आणि सोबतच TET परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. आता बघा आपल्याला पुढे प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात तर मित्रांनो प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतो. अभिसंधान, यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा कंडिशनिंग सिद्धांतासाठी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कुत्र्यांवर प्रयोग केला? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. इवान पाव्लोव यांनी अभिसंधान सिद्धांतासाठी या मानसशास्त्रज्ञाने कुत्र्यांवर प्रयोग केला होता. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, महत्त्वाचा पॉईंट असा आहे की पाव्लोव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले होते. ओके, आता यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. प्रश्न काय दिलेला आहे बघा, अध्यापनशास्त्र यालाच पेडॉलॉजी म्हणतो आपण, म्हणजे काय तर लक्षात ठेवा मित्रांनो अध्यापनशास्त्र म्हणजे तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. करेक्ट उत्तर शिकण्याची कला आणि शास्त्र म्हणजेच अध्यापनशास्त्र हे होय. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणात बघा काय दिलेलं आहे तर अध्यापनशास्त्रांमध्ये प्रभावीपणे कसे शिकवावे याचे तंत्र आणि सिद्धांताचा अभ्यास केला जातो. म्हणजेच आपण याला म्हणणार काय म्हणणार मित्रांनो तर अध्यापनशास्त्र असे म्हणणार. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला 30 प्रश्न बघायचा आहे. फास्टमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8वा काय दिलेला आहे बघा, खालीलपैकी कोणते अध्यापनाचे सूत्र नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जातो. मित्रांनो प्रश्न असा केलेला आहे की अध्यापनशास्त्राचे सूत्र नाहीत, मग कोणते सूत्र नाहीत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. अमूर्ताकडून मूर्ताकडे हे अध्यापनाचे सूत्र नाहीत. तर का नाही ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, आता अध्यापनाचे जे सूत्र आहे ते काय आहे तर मित्रांनो अध्यापनाचे योग्य सूत्र आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे असे आहे. कारण मुले आधी प्रत्यक्ष वस्तू पाहून शिकतात, यालाच म्हणायचं आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. ओके, आता याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 बघायचा आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे की शिक्षण हा त्रिमितीय प्रवास आहे असे कोणी म्हटले? शिक्षण हा जो आहे हा त्रिमितीय प्रवास आहे असे कोणी म्हटले? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय
ए मध्ये पाहायला मिळतो जॉन डुई यांनी शिक्षण हा त्रिमितीय प्रवास आहे असे म्हटले आहे. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काही दिलेलं आहे, महत्त्वाचे पॉईंट ते लक्षात ठेवा. जॉन डुईनुसार शिक्षणामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि समाज म्हणजेच वातावरण या तिन्ही घटकांचा समावेश असतो. यालाच म्हणायचं आहे मित्रांनो की शिक्षण हा त्रिमितीय शास्त्र आहे. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये तीन कोणकोणते घटक आले महत्त्वाचे, तर एक शिक्षकाला, त्याच्यानंतर दुसरा घटक विद्यार्थी आणि तिसरा घटकाला समाज, याला सोशल आपण इन्व्हायरमेंट सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर हे तिन्ही घटक महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 10वा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केलेला आहे की किशोरावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही बघितलं असेल PYQ, त्याच्यामध्ये किशोर अवस्थेवरती प्रश्न जास्तीत जास्त विचारलेला आहे. तर वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले मग किशोर अवस्थेला, तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. स्टॅनली हॉल यांनी म्हटलेलं आहे की किशोर अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे त्यांनी म्हटलेलं आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया स्पष्टीकरणात. या काळामध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात घालमेल हे असते. म्हणजेच काय मित्रांनो, तर या किशोर अवस्थेमध्ये होणाऱ्या जे शारीरिक आणि मानसिक बदल आहे याच्यामुळे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात काय असते, तर घालमेल असते. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 11वा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केलेला आहे मित्रांनो की अभिप्रेरणा म्हणजेच मित्रांनो याला लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये मोटिवेशन. अभिप्रेरणा म्हणजे काय, मोटिवेशन म्हणजे काय, तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. ध्येय गाठण्यासाठी सक्रिय राहणे म्हणजेच अभिप्रेरणा होय. ओके. आता बघा या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अभिप्रेरणा म्हणजेच मोटिवेशन काय आहे, तर अभिप्रेरणा ही एक अंतर्गत शक्ती आहे जी व्यक्तीला उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रेरित करते. मग अभिप्रेरणा ही अंतर्गतच शक्ती आहे का, तर नाही मित्रांनो. याचे दोन प्रकार पडतात. अभिप्रेरणेचे दोन प्रकार पडतात. मग यालाच आपण कोणकोणते प्रकार आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर अभिप्रेरणा मोटिवेशन म्हणजेच मित्रांनो याचे दोन प्रकार लक्षात ठेवा, अंत अभिप्रेरणा आणि बाह्य अभिप्रेरणा. म्हणजेच इंट्रेन्सिक मोटिवेशन आणि एक्सट्रेन्सिक मोटिवेशन हे दोन्ही घटक महत्त्वाचेच आहे. याच्यावरती परीक्षेला भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. मोटिवेशनवरती एक तरी प्रश्न परीक्षेला येत असतो. ओके. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 12वा काय दिलेला आहे बघा. व्यक्तिमत्व विकासावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो. आता व्यक्तिमत्व हे जे आहे या विकासावरती सर्वात जास्त कशाचा प्रभाव पडतो, तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. अनुवंश आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रियावरून व्यक्तिमत्व विकासावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. म्हणजेच तुम्ही इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता मित्रांनो, अनुवंश म्हणजे हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट, या दोघांची आंतरक्रिया म्हणजेच काय, तर व्यक्तिमत्व विकासावर प्रभाव करणारा घटक आहे. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट इक्वल टू डेव्हलपमेंट असं पण आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे. आता अनुवंश आणि पर्यावरण हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर स्पष्टीकरणात बघा काय दिलेलं आहे की मानवी व्यक्तिमत्व हे त्याला मिळालेले नैसर्गिक गुण आणि सभोवतालच्या परिस्थितीची या दोन्ही एकत्रित प्रभावातून घडते. हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मानवी व्यक्तिमत्व हे जे आहे हे त्यांना मिळालेले जे नैसर्गिक गुण आहे, ओके, आणि सभोवतालची परिस्थिती या दोन्हींच्या एकत्रीकरणातून या दोघांच्या प्रभावातून जी घडते त्यालाच काय म्हणायचं आहे, मानवी व्यक्तिमत्व विकास. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न काय दिलेला आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केलेला आहे की मायक्रो टीचिंग याला सूक्ष्म अध्यापन असं म्हणायचं आहे. याचा उपयोग कशासाठी होतो. मायक्रो टीचिंगचा उपयोग कशासाठी होतो मित्रांनो, सूक्ष्म अध्यापनाचा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याच्या विकासासाठी मायक्रो टीचिंगचा उपयोग होत असतो. ओके. आता या ठिकाणी स्पष्टीकरणात बघा काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की प्रशिक्षार्थी शिक्षकांना एकाच वेळी एकाच कौशल्याचा सराव करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यालाच मायक्रो टीचिंग असे म्हणायचं आहे. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 14वा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की मुले अनुकरणाने शिकतात हा सिद्धांत कोणाचा आहे. मुले हे जे आहे हे अनुकरणाने शिकतात हा सिद्धांत कोणी दिलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. अल्बर्ट बांडुरा यांनी हे सिद्धांत मांडलेला आहे की मुले हे अनुकरणाने शिकतात. मग आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार मुले समाजातील इतरांचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकतात असे या ठिकाणी त्यांचे मत आहे.
ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 15वा. प्रश्न काय दिलेला आहे बघा, अध्यापनाची प्रकल्प पद्धत म्हणजे याला प्रोजेक्ट मेथड आपण असं म्हणत असतो, कोणी विकसित केली? अध्यापनाची जी आहे प्रकल्प पद्धत म्हणजे प्रोजेक्ट मेथड ही कोणी विकसित केली? तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतो. डॉक्टर किलप्रॅक्टिक यांनी अध्यापनाची प्रकल्प पद्धत विकसित केलेली आहे. ओके. आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया. काय दिलेलं आहे तर मित्रांनो, जॉन डी यांच्या विचारांवर आधारित किलप्रॅक्टिक यांनी ही पद्धत मांडली. कोणाच्या विचारांच्या आधारावर? तर जॉन डुई यांच्या विचारांवर आधारित ही पद्धत मांडलेली आहे, ज्यात प्रत्यक्ष कार्यातून मुले शिकतात. म्हणजे प्रोजेक्ट मेथडमधून मुले प्रत्यक्ष या ठिकाणी कार्यातून शिकत असतात. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 16वा. प्रश्न काय आहे मित्रांनो, तर विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे? मग जी विशेष गरजा असलेली मुलं आहे त्यांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. वैयक्तिक मार्गदर्शनाने विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य पद्धत ही प्रभावीपणे ठरते मित्रांनो. ठीक आहे. आता यावरची बघा महत्त्वाचे पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे, तर प्रत्येक विशेष मुलांच्या गरजा वेगवेगळ्या असल्याने त्यांना वैयक्तिक लक्ष देऊन शिकवणे हे जास्त गरजेचे असते. म्हणजेच काय, तर प्रत्येक जो मुलगा आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. मग त्यांच्या गरजेनुसार त्यांना वैयक्तिक लक्ष देऊन जर शिकवले तर ते वैयक्तिक मार्गदर्शन हे प्रभावीपणे ठरते. हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर 17व्या नंबरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, प्रश्न यावरती भरपूर वेळा भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट यालाच आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, झेडपीडी ही संकल्पना कोणी मांडली? मित्रांनो, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे झेडपीडी. मित्रांनो, याला मराठीमध्ये लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, यालाच आपण टेम्पररी हेल्प किंवा अस्थायी मदत अशी म्हणत असतो मित्रांनो. ठीक आहे. मग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. लेव वायगोस्की यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडलेली आहे. यालाच टेम्पररी हेल्प असं म्हणायचं. त्याच्यानंतर अस्थायी मदतसुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, मुलाला स्वतःहून येणारी गोष्ट आणि मदतीने करता येणारी गोष्ट यातील अंतराला झेडपीडी असे म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा, मुलाला जो स्वतःहून येणारी गोष्ट आहे आणि मदतीने करता येणारी गोष्ट यामधील जो अंतर आहे त्या अंतरालाच झेडपीडी असं म्हणायचं आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असा म्हणायचं आहे. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती प्रश्न भरपूर वेळा रिपीट आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. यापूर्वीच आपण एक प्रश्न घेतला होता मोटिवेशनवर आधारित. आता बघा, परत आपल्याला त्याच्यावरती प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते बाह्य अभिप्रेरणेचे उदाहरण आहे? मी तुम्हाला मोटिवेशनवरती एक प्रश्न यापूर्वीच मोटिवेशनवरती प्रश्न पाहायला मिळाला मित्रांनो. मग त्याच्यामधलाच हा एक प्रकार आहे बाह्य अभिप्रेरणा, यालाच एक्सट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतो. मग दुसरा प्रकार कोणता आहे तर इंट्रिन्सिक मोटिवेशन, याला अंत अभिप्रेरणा असे म्हणतो आपण. ओके. मग बाह्य अभिप्रेरणाचा कोणता उदाहरण आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे म्हणजेच बाह्य अभिप्रेरणेचं हा उदाहरण आहे. एक्सट्रिन्सिक मोटिवेशनचा हा एक एक्झाम्पल आहे मित्रांनो, बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, आता बघा, जेव्हा कृती बाह्य फळांसाठी म्हणजेच बक्षीस, पैसा, प्रशंसा यातून केली जाते तेव्हा ते बाह्य अभिप्रेरण असते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा कृती आपण बाह्य फळांसाठी म्हणजे बक्षीस असो, पैसा असो, प्रशंसा असो यासाठी केली जाते तेव्हा ते बाह्य अभिप्रेरणा असते, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19वा. प्रश्न असा आहे की बोधात्मक विकासाची उपपत्ती म्हणजे थेरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट कोणी मांडली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असणार आहे, जीन पियाजे. ओके. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली, यालाच थेरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असं म्हणायचं आहे. मग याला दुसरं नाव आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत. ओके. मग त्यांनी 4 अवस्था मांडलेल्या आहेत. ते कोणकोणत्या आहेत ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो. जीन पियाजे यांनी 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. ते 4ही अवस्था आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. यापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, तो व्हिडिओज पूर्ण बघायचा आहे मित्रांनो.
ठीक आहे. लेव वायगोस्कीवरती पण आपण त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. थॉर्नडाईक, कोहलर्स हे चारही मानसशास्त्रज्ञ यांच्या उपपत्त्या त्यांनी मांडलेला सिद्धांत आपण त्यावरती डिस्कस केलेला आहेत यापूर्वीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. स्विस मानसशास्त्रज्ञ म्हणजे जीन पॅजे हे स्विस मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासाचे 4 टप्पे सांगितलेले आहेत, 4 अवस्था सांगितलेली आहेत. ओके. मग ते कोणकोणते आहेत तर सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज आणि कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज अशा 4 अवस्था त्यांनी मांडलेल्या आहेत. त्या 4ही अवस्था आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेल्या आहेत. ओके. आता याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. बुद्ध्यांक IQ काढण्याचं सूत्र काय आहे. म्हणजेच बुद्ध्यांक IQ काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो, पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. म्हणजेच आपण याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता मेंटल एज भागिले कॉर्नॉलॉजिकल वेव्स एज इंटू 100. ओके. म्हणजे MA/CA इंटू 100 हे IQ काढण्याचं सूत्र आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा आता या ठिकाणी महत्त्वाचं पॉईंट असं दिलेलं आहे की विल्यम स्टर्न यांनी हे सूत्र विकसित केले. मग लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की IQ काढण्याचं सूत्र कोणी विकसित केले किंवा कोणी दिले तर विल्यम स्टर्न यांनी दिलेलं आहे IQ काढण्याचं सूत्र. मग याद्वारे व्यक्तीची जी बौद्धिक क्षमता आहे ती मोजली जाते. म्हणजे या सूत्रांवरून आपल्याला व्यक्तीची बौद्धिक क्षमता किती आहे ती अशी काढता येते मित्रांनो. ठीक आहे. लक्षात ठेवा याच्यावरती पण आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट आपण त्यामध्ये सुद्धा घेतलेले आहेत. IQ कशा पद्धतीने काढायचं आहे सूत्रामध्ये किमती ठेवून ते पण आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर आवर्जून बघा आणि कोणताही व्हिडिओ बघत असताना शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण कुठला प्रश्न कधी विचारला जाईल त्याची आपल्याला कल्पना नाही. त्यासाठी कोणताही लेक्चर बघत असताना किंवा व्हिडिओज बघत असताना त्याला शेवटपर्यंत बघायचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नॉलेज मिळणारच आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या अध्यापनाचे सूत्र नाही. आता हे प्रश्न रिपीट झालेला आहे परंतु याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवा रिव्हिजन म्हणून तर अमूर्ताकडून मूर्ताकडे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. आपण यापूर्वीच बघितलेलं आहे अध्यापनाचे योग्य सूत्र मूर्ताकडून अमूर्ताकडे आहे. म्हणजे मुले आधीच प्रत्यक्ष कृती करून शिकतात हे या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेला आहे. एक रिव्हिजन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 नंबरचा प्रश्न असा केलेला आहे प्रज्ञावान बालकांचा बुद्ध्यांक म्हणजे IQ साधारणतः किती असतो. बघा IQ वरती भरपूर वेळा प्रश्न रिपीट झालेले आहेत. तर लक्षात ठेवा प्रज्ञावान बालकांचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय C मध्ये पाहायला मिळते 140 पेक्षा जास्त असतो प्रज्ञावान बालकांचा बुद्ध्यांक. ठीक आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा की 140 पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेली मुले हे प्रज्ञावान किंवा अतिबुद्धिमान गटात मोडतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23 बघा काय दिलेला आहे. शिक्षण हा त्रिमितीय प्रवास आहे असे कोणी म्हटले. हा पण प्रश्न रिपीट झाला मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर जॉन डुई आहे. लक्षात ठेवा जॉन डुई यांनी जॉन डुईनुसार शिक्षणामध्ये शिक्षक विद्यार्थी समाज ह्या तिन्ही घटकांचा समावेश असतो. हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किशोरावस्थेला वादळ किंवा तणावाचा काळ असे कोणी म्हटले. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. स्टेनली हॉल यांनी म्हटलेलं आहे की किशोरावस्था वादळ आणि तणावाचा काळ आहे. लक्षात ठेवा मित्रांनो या काळात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलामुळे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात घालमेल असते. हे प्रश्न या ठिकाणी थोडेसे रिपीट झालेले असेल तरी काही हरकत नाही कारण आपली रिव्हिजनच या ठिकाणी होणार आहे. व्यक्तिमत्व विकासावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो तर हे पण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अनुवंश आणि पर्यावरण या दोघांची आंतरक्रिया म्हणजेच व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा घटक आहे. लक्षात ठेवा मानवी व्यक्तिमत्व हे मिळालेल्या नैसर्गिक आणि सभोवताच्या परिस्थितीला दोन्ही एकत्रित प्रभावातून घडते. ओके. याच्यानंतर रिपीटेडच क्वेश्चन दिसतोय मला. तर मुले अनुकरणाने शिकतात हा सिद्धांत कोणाचा आहे तर हा सिद्धांत आहे अल्बर्ट बंडुराचा. लक्षात ठेवा या ठिकाणी रिव्हिजन म्हणून तुम्हाला महत्त्वाचं आहे मित्रांनो. बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार मुली समाजातील इतरांचे निरीक्षण करून शिकतात हे महत्त्वाचं आहे. मायक्रो टीचिंगवरती प्रश्न झालेला आहे. हे या ठिकाणी मायक्रो टीचिंग हे कशाच्या उपयोगासाठी महत्त्वाचं आहे तर मायक्रो टीचिंग हे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच कौशल्याचा सराव करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्याच्यानंतर अध्यापनाची जी प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट मेथड आहे ही कोणी विकसित केली तर हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर किलप्रॅक्टिक हे आहे. या ठिकाणी जॉन डुई यांच्या विचारांवर आधारित किलप्रॅक्टिक यांनी ही पद्धत मांडली ज्यात प्रत्यक्ष कार्यातून मुले शिकतात. त्याच्यानंतर हे पण प्रश्न रिपीटेड आहे. खालीलपैकी कोणते बाह्य अभिप्रेरणेचे
उदाहरण आहे म्हणजे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशनचं उदाहरण आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर डीमध्ये पाहायला मिळतो. बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे म्हणजे हे बाह्य अभिप्रेरणेचं उदाहरण आहे. याच्यामध्ये बघा जेव्हा कृती बाह्य फळासाठी बक्षीस पैसा प्रशंसा यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य अभिप्रेरणा असते असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बुद्धिमत्तेची बहुविधी उपपत्ती म्हणजेच थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स ही कोणी मांडली? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेची बहुविध उपपत्ती म्हणजेच थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स ही मांडलेली आहेत. तर या ठिकाणी स्पष्टीकरणात लक्षात ठेवा हॉवर्ड गार्डनर यांनी संगीतमय तार्किक भाषिक अशा प्रकारची एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. ते कोणकोणत्या आहेत याच्यावरती पण आपण एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहोत. मित्रांनो फक्त एवढं लक्षात ठेवा की मल्टिपल इंटेलिजन्सची जी थेरी आहे ही हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची अशी 8 प्रकारची आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती पण आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत. मित्रांनो अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकता येणार आहेत. आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंटला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सखोल स्पष्टीकरणासह तयारी करता येणार आहेत. मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.